ताक तर दोघांनी पण पिले. झोप येत्या का नाही, झोप तर नाही ना सोडा, दिवसभर काय नुसतं झोपूनच काढले आम्ही. तर आपल्याला पुढं अडवत्यात. आता ह्याला पण अडवणार 100%, पण तर मित्रांनो असं कागद बांधून घेतले बघा. सूरज दादा तिथं पुढं आहेत. याच आपण नाही आज घेतली, मी पण येणार की एक दिवसात. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन युट्यूब ब्लॉग वर. तर कालचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग आपण चालू करूया. आता आपण आहे साहिल हॉटेलवर. पार्किंग बघू शकताय तुम्ही. पार्किंगवर आता सध्याला इथं गाड्या जास्त नाहीत, एक 5-6 गाड्या आहेत. काल होत्या 10 गाड्या होत्या. आता सकाळ सकाळी कोण गेले सोय भरायला, कोण इथं गेला असेल खाली करायला. तर इथं मस्त जागा तरी होती. आता झोपून तरी उठले, तोंड तेन धुवून आले, चहा तेन पिले. आता सगळं पार्टीच्या आता दारात जायचं आणि सकाळ सकाळी गेटवर एंट्री करूया. गाडी कधी भरते बघूया, भरायचं नियोजन लावूया. इथनं आता निघूया, गाड्या चालू करतो. गाड्या तर चालू केल्या. आता इथनं लय नाही, किती एक 10 किलोमीटर आहे काय? 10 किलोमीटर नाही, 8-9 किलोमीटर. 8-9 किलोमीटर आहे इथं आपलं पार्टीचं भरायचं डेस्टिनेशन. जाऊया भरायला. तिथं भरायचं कसं काय बघूया. आम्ही पण पहिल्यांदा चालले. पालनपूरवरनं अलीकडे जर लेफ्ट मारल्यावर पाटण म्हणून आहे, पाटणच्या अलीकडे आपल्याला भरायला जायचं आहे. बघूया तिथं काय काय होते. चला याच आपण नाही आज घेतली, मी पण येणार की एक दिवसात. अरे खाली मॅप दाखवलं रे. लदाखला जाते होय, जात असणार की. लदाख चालले असतील काय माहिती, या मार्गे आपण आपल्याला तिकडून जायचं आहे, बघायला पाहिजे. वाटचं कुठं चाललाय ते हुशार माणसं आहे. इकडे एवढा सगळे पट्टे रिकामे येतात, पण याला मोकळा आहे. तिकडे सगळं मोकळं आहे. आणि तिकडं पण आणि पुढे मार लागले आपल्या. आणि बघा ते तिकडून अजून देतच आहे. काय बोलायचं आहे आपल्याला वळायचं आहे, सोड त्याला पण. लेट्स गो. तर मित्रांनो इथं विषय कसा झालाय माहिती आहे काय. आता एक मागं इथं कंपनी तुम्ही बघू शकताय कसं आहे. आम्ही इथं दोघं बसले येड्यागत. ट्रान्सपोर्टवाला म्हणते तिथं गाडी, म्हणजे ट्रान्सपोर्टवाल्याचं एक वेगळं बोलणं आहे आणि मालकांचं एक वेगळं बोलणं आहे. या दोघांच्या मध्ये आता आपण अडवले की आम्हाला येत्यात सारखं म्हणतात, अरे भैया भरणा आहे की नाही, गाडी तो निकालो. गाडी तुम्ही बघू शकताय. आता पुढं आहे की नाही, तेवढी एक थप्पी लावून आपली गाडी भरायची बंद केल्या. एक तर गाडी काढा तर म्हणतात, दुसऱ्या गाड्या ये लागल्या, दुसऱ्या तर भरून दे. तर ती काढू का गाडी खाली करायची भरायची हीच कळेना झाले. आता मालक पण 10 मिनिटात फोन करतो म्हटल्यात. 10 मिनिटात निर्णय लागतोय भरायचं का नाही. काय कसं आहे, पुढं खोलून सुद्धा आहे का नाही 60च्या वर अजून एक 5ची टप्पी म्हणजे 13ची टप्पी करायला लागत्या. आणि तिथं जर 13 जर केली तर आपल्याला पुढं अडवत्यात. आता ह्याला पण अडवणार 100%, पण तेवढा जर प्रॉपरमध्ये हाईट असली तर सोडत्यात, नसलं तर मग काय दंड भरायला लागते. महाराष्ट्राचा वेगळा, गुजरातचा वेगळा, आता कर्नाटकात जायचं त्याचा आणि वेगळा. काय काय विषय होते बघूया. 10 मिनिटच आहे, 10 मिनिटात तुम्हाला सांगतो काय विषय होते. आता वरचं तर सगळं ताडपत्री त्यानं खोलले, कागद त्यानं पुढं घडी करून ठेवले. 4 कागद आहेत गाडीला, 4 रस्त्या पण सांगतो तुम्हाला परत काय होते हे बघून पहिला तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो फायनली आपलं ठरलेलं आहे बघा. गाडी हाईट का होईना पण गाडी भरायची. तर आता तुम्ही बघू शकताय आपलं पुढाच्या वर बरोबर 3 पोते हाईट गेल्यात. तर त्या हाईटचा काही विषय नाही म्हटले मालक भरा, मग काय विषय नाही म्हटलं आम्ही पण भरा म्हटलं. आता आम्हाला काय एकदा भरा म्हटलं, आम्हाला आणा म्हटलं, मग काय विषय संपला. बाकी रस्त्यात कोण आडवेल करेल काय त्यांचं त्यांनी बघून घेतात. मग अशा तऱ्हेने आता गाडी तर लावल्या भरायला. मल्हार सीट आमचं झोपी गेलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. मगाशी जर न झोपले काय, रात्री ड्राईव्ह करायचं सोडा त्याला, पण म्हणून दुपारी झोपला असू दे, काय विषय नाही. आणि मागं बघू शकता आता आम्ही आता जस्ट जेवून झोपले बघा तो. आणि ही बघू शकता 1, 2, 3, चौथी टप्पी आता सध्याला चालू आहे. आणि गाडी इथं माल संपला आहे, माल तयार होईल तसं भरा लागल्यात माल. त्यामुळं जरा आपल्याला भरायला वेळ लागणार आहे, तरी पण काय विषय नाही. भत्त्यावर बघू शकता तुम्ही 1, 2, 3 हा बरोबर 3 पोती हाईट आहे बघा. असा विषय झाला. आता मधलाही भत्ता काढला नाही, पण मागचा भत्ता आपल्याला काढायला लागणार आहे 2 नंबरचा. त्यामुळं असा विषय आहे. कागद काढून ठेवले सगळी. आता जाताना कागद घडी करायची, वर कुठलं कागद बसतात बघायचं. तर मित्रांनो गाडी आमची भरून झाल्या बघा. मल्हार रस्सीचा गुत्ता काढायला लागलाय. पहिलाच कळलं नाही रस्सी काढताना नीट ठेवावी, आता काढायला लागलाय. आणि अशी हाईट आल्या बघा. मागं 2 थप्प्यांची काय हाईट आली नाही, दंड्याची आणि मागच्या थप्पीची. पुढची तेवढी हाईट आल्या, ती आता हाईट बांधायची आहे. आणि ही रस्सी सगळी आता गुत्ता तेन काढलाय.
त्या तिकडे रस्सी जरा पडल्या आणि ही रस्सी गोता काढून झालं का नाही मस्तपैकी कागद ते बांधा. कागद बांधल्यावर तुम्हाला दाखवतो कसं दिसते काय दिसते, कारण की आता कागद बांधताना आम्ही दोघंच आहे, कॅमेरा कोण धरायला नाही. हां 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 आतमध्ये पोत फिट बसायला एक पहिला बांधणार आहे, पहिल्या पोत्यांवर मग वरण टाकणार आहे. हां तर मित्रांनो असं कागद बांधून घेतले बघा. सूरज दादा पुढं आहेत आणि आमच्यावर लागले ती चमकायला. काय विषय नाही की काय मावळता सूर्य एवढं काय उकडत नाही काय नाही. आता ही सगळं रस्सी बांधून घेतलं बघा. असं शेवटला ह्या 2 टप्प्यात काय आलं नाही मगाशी म्हटलं तसं. आणि मल्हारसाठी तर कागद आणायला लागल्यात बघा. हा मोदी का मालिक तिथं पैशाचे व्यवहार चालू आहे बघा तिथं. तर चला मित्रांनो कागद बांधतो. कसं आहे परत आणि रात्रीचं काही दिसायचं नाही, कागद बांधून घेतो पटापटा. तर मित्रांनो आपलं काम सगळं झाले बघा ओके मध्ये. आपली गाडी बांधून ते झालेली आहे. आता जस्टच बांधलं. जरा बांधताना ताप झाला, ढीगभर ताप झाला. काम तसं 1 पाऊण तास ते 1 तासाचं काम होतं, पण काय तर किरकोळ अडचणीमुळं लय म्हणजे लय त्रास झाला बांधताना. तरी काय विषय नाही. आता वाजल्यात 8:30 पावणे 9 वाजल्यात. आम्ही बांधायला गेलं तर 7 वाजता चालू, 2-2.5 तास गेला यातच. काय असे काय विषय नाही. आता काय आपल्याला निघायचं निवांत. आता बांधून ते आपलं झाले ओके मध्ये आणि गाडी पण आता काच तेन पुसल्या सगळं झाले आणि आपण पण आता आवरून त्याने 1 नंबर टकाटक झाले बघा. कपडे नुसतं बदलल्यात, आपण आंघोळी केली नाही काय नाही झाले. आता सगळं गाडी पहिला गेटच्या बाहेर काढूया, रस्त्याला लागूया, पुढे जाऊन अजून हॉटेलवर जेवायचं आहे. जेवण ते झालं की मग तुम्हाला सगळं सांगतो. जेवण ते म्हणजे जेवायच्या आधी सांगतो थोडा काय काय विषय होते. चला जैसे अरमा लेकर राहों से ना गुजरना, क्योंकि शीशा तो टूट जाता है. मोठं जाईल. तर मित्रांनो आम्ही इथं बसली बघा जेवायला. अनुराज भैयाची गाडी इथं लावल्या साईडला आणि हाईट कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सध्या तर ही रोटी म्हणजे चपातीच आहे, एकदम मोठी चपाती आहे बघा, घरापेक्षा असते तर मोठी आहे. आणि ही मसाला छास लिहिली आहे बघा. छास म्हणजे ताक. ही मसाला ताक एक आहे, मल्हारनं घेतला नाही गाडी चालणार आहे म्हणून, आणि आता ह्यातलं एक घोट मागायला लागलाय. तर तुम्ही सांगा हे चुकीचं आहे का बरोबर आहे? काय संबंध आहे, पण तू ताक पित नाही म्हटलायस ना. बादशाह असा विषय नसते रे. काय विषय नाही मित्रांनो. काय झोपायला लागला तरी माझं लक्ष असते सोडा. मी काय पूर्ण झोपलेलं नसते मागं, त्यामुळं काय विषय नाही एवढा. बहुत चीज आहे जेवण चांगलं आहे. बरोबर येतो बाबा. आता काय करायचं बंद करा व्हिडिओ. हा व्हिडिओ पण करू. अरे मसाला कुठं आहे पण? अरे बादशा आहे. मसाला आहे, मसाला आहे. लाल है लाल है लाल है. एक नंबर है थोड़ा. सामग्री के लिए पाना ले आणि ते अंदर डाले और ये पाना ऐसे हुक में अड़काएं और याला हिलाए और ऐसे 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 जरा आगे ले ले और इसको हर्षदा कसा आवडला. लाल आहे लाल आहे लाल है अजून कुठले ढिलाय बघ.
भावाने काय झालाय खाली बसला मला इथले तर आले बघा किती ढेल झाले बघा इथले आले तरी मग किती खाली बसली बघा. आता ही आता ह्याच्यापेक्षा आता खाली नाही बसणार त्यामुळे पाण्यानं आवळालो आम्ही. तरी बसलं तरी काय नाही अजून एकदा आवळ्यात पाणी यायला नाही बसणार सोडा त्याच्या कारण कसं दबले गेले मागे जरा खड्डले होते बघा. 800 जरा हात मारा सगळे याला काय करता येते काय दादा हा पलीकडनं करूया की याला चला याला पण पलीकडनं करूया. चलो आम्ही टॉमी घेतली होती त्याच्यानं नाही जमलं त्याच्यानं करायचं. हे असं टॅलेंट वापरावं लागते बघा ते बघा किती ढिलं झाले बघा. म्हणजे तुम्ही अंदाज काढू शकता गाड्यानं एवढं असं ढिलं झाले हे परत आवडायला लागते बघा. तरी उगाच आमच्या रस्त्या बारीक म्हणजे चांगल्यात लय पण नाही अजून जरा बाद असतील रस्त्या कडाकड मोडल्या असत्या असं माझा तर अंदाज आहे. तरी बाबा हाय बाबा म्हणजे आवड नाही मापाय तर आहेत नवीन तर असते ना मित्रांनो अजून जरा म्हणजे आम्ही पाक उमकडून टाईट केलो तरी पण लूज झाले म्हणजे बघा म्हणजे पाण्या म्हणून जमल्या परत आणि मला ते पुढचा गाठ सोडून परत वड द्यायला लागला असतं. इधर हां हां थांब हां टॉमीने मी कडून दाबवले गेलो. हां जम्या काय पाण्यात एवढं काढलंय संपला विषय. हा हातानं दाखवा अर्ज टाईट झालेलं. हा चला ही पण लूज आहे हाँ यार लूज है वो अपन उधर से टाइट नहीं किया ना यार. हाँ वो मत देखो बराबर है वो. आम्ही असा ओळ बघा 1 नंबर काम 25 झाले. पेंट गड्यांना तुम्ही पेंट ते मग भरताय ती पण अशा ओळ जावा एकटा असते आता एकटा असली अवघड ती आता दोघं आहे म्हणून काय चालायचं. आम्ही जरी तिथली गाठ जरी उकडून बांधायचं झालं ते काय विषय नाही. एकटा असले तुम्ही गाडीनं असं बघा प्रयत्न करू शकताय. वड निघताय ज्यानं बघा ही बघा त्या बाजूला बघा रस्ते किती आणते बघा आवड आली आहे बघा कसा आहे गेलं बघा पानं उडवू शकतोय नाही त्याला अडकलाय जाम. फक्त ही 24-27 पान आहे हो कापलं त्या मापाचं आहे. हा कशा आहे हात मारा एकदा बघा कसा आहे. हा मारत जावा हात जरा हो हात मारा घे बाई ही ते काय तर लूज दिसाली. हा लई नाही ना आतले ती आतली होईल की ताईट आतली पण रस्ती गाड्यांवर ढिल्ली झाल्या. आतली पण एक इथं घालून टाकतोय आतली तर होणारच कारण ती तर तिथे ह्याच्यानं डबल चिपले असणार. आता ह्याच्यानं आणि लूज होणार नाही तर रस्त्या असं वाटतं आम्हाला तर कारण बसल्या आम्हाला परत बघायला पाहिजे. इथली बघा आतल्या पण एक मारून टाका काय लांब आहेत आतल्या एक मारून टाका आतल्या म्हणजे कसं आतल्या जर तुम्ही आता दादा आवडला ना परत तुम्हाला बाहेरच्या लय त्रास कमी होईल ना दादा बरोबर का दादा. आता हळू आपशे जाऊ नाही युट्यूबला व्हिडिओ जाणार आहे अण्णा परत आणि कोणतं टायमिंग मेन्शन करणार इज्जत द्याल बाई इज्जत द्याल जाऊ दे. जमते जम्या गेलं बघ थांब हा ओके जाऊया. इथली वेग बघा पुढची बस लांब आहेत आतल्या रस्ते एकाचा पेरू एक आहे त्यामुळं काय एकाचा पेरू एक कडा आलाय म्हणजे आपण चार ठिकाणी आवडले की विषय काम होते. पलीकडनं आवड हे परत गडानुले आम्हाला त्रास दिला असतं. बाई बघा किती लूज झाले बघा आवडून आम्ही आल्यामध्ये अजून 8-9 किलोमीटर आले पुढे ते एवढी मला गड्यानं लगेच बसते हो. आता नाही यानंतर डिल्ली होणार नाही पण माझ्या अनुसार बघू तरी आपण 100-150 किलोमीटरला लक्ष घालणं आपलं काम आहे. आपण ते लक्ष काढून काम केलंच पाहिजे. गेलं बघा काम 25 जमलं जम्या रस्सी मोड आहे कुठं तुम्हाला त्याची भीती. तर आपली युट्यूब फॅमिली काय म्हणताय आम्ही निघाले बघा जेवण तेल मस्त पोट पॅक आहे आपलं सगळं दोघांचं पण टाक तर दोघांनी पण पिले झोप याच्याकडे काय झोप तर नाही ना थोडा दिवसभर काय नुसतं झोपूनच काढले आम्ही गाडी भरताना संध्याकाळचं तेवढं हे झाले. आणि आता सध्याला तर आपल्या इथं पालनपूर फाट्यावरून आपल्याला राईट टर्न मारायचा आहे. आपल्याला मॅपवर रस्ता दाखवते सरळ मैसानातनं पण ते नवीन ट्रेननं रस्ता आहे कसा आहे ते 4 व्हीलरचा मार्गे दाखवते. आपल्याला बायपासवरनं राईट मारायचा आहे बायपास मार्गे आपलं मैसाना पार करायचं आहे आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला रातभर ड्रायव्हिंग चालू ठेवायचं आहे
आणि आपल्याला गाडी थांबवायची आहे उद्या एक 12 ते 12:15 दरम्यान थांबवायचं आहे. म्हणजे ऊन आलं की गाडी थांबवायची. म्हणजे उद्या आपण एक सुरतमध्ये जर असू शकते, सुरतच्या अलीकडे मारून सुरत पास करते सोडा, काय विषय नाही. रात्री कंटिन्यू गाडी चालू ठेवली ना सुरत आपण पास करते उद्या. आणि उद्या संध्याकाळच्या एंट्रीमध्ये आपण मुंबईमध्ये गाडी घालते. ते उद्याची गोष्ट आहे सोडा. आता आपण निघायला चालू केली आणि आता मूड एकदम फ्रेश आहे आपलं. गाडी बिडी चालू करायची म्हटलं. आपलं युट्यूब फॅमिली संघ जरा आता रात्रीचं शेवटचं सीन आहे आपला, म्हणजे तुमचं संघ जरा शेअर करूया कसं काय काय होते. आणि आता रस्त्यावर तर गर्दी काही सुद्धा नाही. आम्ही आपल्या साईडचा काही निघाले बघा निवांत. आता 50 गाडी चालू आहे, पार्किंग चालू ठेवलेलं बघा गाडी जरा थांबलं तेव्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला आजचा ब्लॉग जरा बारका झाला आहे, कारण की आपण कुठं रस्त्यावर आपलं रनिंग नव्हतं काय नव्हतं. डायरेक्ट पार्किंगमधून उचलली गाडी, भराच्या ठिकाणी आणली एवढंच. फक्त भरताना गोळ झाला इकडे तिकडं गाडी बांधताना ते, त्यामुळे आणि दिवसभर आज बसून काढली, त्यामुळे आपला ब्लॉग काय वाढला नाही. समजून घ्या, एक दिवस तेवढं पुढे माग होत असते. मागच्या पण मुंबईचे ब्लॉग 2-3 टाकले मोठे, ते जवळजवळ 40-45 मिनिटाचे ब्लॉग आहेत. ते तुम्ही जाऊन बघा, ते ब्लॉग एन्जॉय करा. ब्लॉगमध्ये भरपूर काय अनुभव आहे. नंतर भरपूर असं चोर कुठं भेटले, रस्ता कुठनं कसं गेला, गर्दी कुठं असतं गुजरात साईडला. जुने जे ड्रायव्हर आहेत त्यांना माहीत असणार आहेत. नवीन कोणी इकडे फिरते ते कोणाला माहीत नाही. मग आपले ब्लॉग बघा, एन्जॉय करा, अनुभव घ्या आणि कसं सीन वाटते त्यातनं बघा. कुठला नो एंट्रीचा रोड आहे, एंट्रीचा रोड आहे, कुठल्या रस्त्यावर गर्दी असते, कुठल्या लेनमधनं चालावं लागते, हे सगळं माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तपशील दाखवले. फक्त बिन स्किप करता बघितला तर ते तुम्हाला कळेल. तर चला मित्रांनो, आपलं आता रात्री रनिंग चालू ठेवणार आहे. भेटूया आता उद्या डायरेक्ट ब्लॉगमध्ये, कारण की आपण संध्याकाळचं व्हिडिओ जास्ती करून बनवत नाही. तुम्हाला माहीतच आहे, अनेकदा सांगतो, माहीत नसतं तर नवीन पण आपले युट्यूबवर आपले जॉईन झाले असले आपलं मित्र लोक, तर त्यांना सांगतो आपण संध्याकाळी जास्त व्हिडिओ बनवायला नादाला लागत नाही. कुठं पुढे रिस्क आहे, एक अनुभवाचं ठिकाण आहे, तर आपण संध्याकाळी जास्त करून व्हिडिओ बनवते. कारण की आता इथं पुढे सगळा हायवे आहे, त्यामुळे आपण 1 तास भरून जाणार आहे. काय एवढं रिस्क नाही, काय नाही. त्यामुळे तुम्ही पण बिनधास्त झोपा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. दुपारी असता तर झोपू नका, निवांत काय कामात राहून बघा, वेळ काढून व्हिडिओ बघत जावा. अनुभव भरपूर असतात. असं काय नाही की व्हिडिओ बघा लवकर आणि बघितलाच पाहिजे. निवांत काम वेळ काढून व्हिडिओ आपली बघत जावा, फक्त बघत जावा, अनुभव असते, बाकी विषय नाही. तर चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या युट्यूबच्या ब्लॉगवर. व्हिडिओ कसा वाटला अनेकदा कमेंटमध्ये सांगा आणि जाताना आपलं सबस्क्राईब तेवढं करा. आणि काय चुकलं असलं आपल्या ब्लॉगमध्ये बिनधास्त सांगत जावा. आपण कोणावर रागवत नाही, काय नाही. काय चांगलं असलं चांगलं सांगा, वाईट असलं वाईट सांगा. आणि काय ब्लॉगमध्ये बदल करायचं सांगा. तर चला, बाय बाय.